मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे। पनवेलच्या पळसपे फाटा येथून मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा सुरू झालेला आहे। गणेशोत्सवापूर्वीच आता कोकणातील मुख्य महामार्ग असलेल्या या रस्त्याची पाहणी मुख्यमंत्री करतायत। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी महामार्गावरील खड्डे युद्ध पातळीवर बुजवण्यात आल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केलेली आहे, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच मुख्यमंत्र्यांनी हा मुंबई गोवा महामार्ग आहे त्याची पाहणी दौऱ्याला सुरुवात केली होती। काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की मी स्वतः या रस्त्याची पाहणी करणार आहे। हा महामार्ग आहे, गेली 18 वर्ष अशाच प्रकारे त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत, नादुरुस्त रस्ता आहे। 18 वर्ष इथला जो नागरिक आहे तो चांगल्या रस्त्याची वाट पाहत आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा दौरा आयोजित केलेला आहे। हा आता वडखळच्या दिशेने मुख्यमंत्री चाललेले आहेत। वडखळ नाक्यावर तिथे उतरणार आहेत। जो महत्वाचा नाका असतो अलिबागला जाणारा वडखळ नाका, तिथे मुख्यमंत्री उतरतील आणि पूर्ण त्याची पाहणी करतील, कारण की वडखळ नाक्यावरती मोठ्या प्रमाणात अपघात होतात, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। असे अनेक स्पॉट्स आहेत या रस्त्यावरती, तिथे आज मुख्यमंत्री स्वतः पाहणी करणार आहे। जवळपास रत्नागिरीपर्यंत मुख्यमंत्री जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर गणपती उत्सव आला की याच रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चाकरमानी असतील, कोकणवासी असतील, हे आपल्या गावी निघतात, तेव्हा या इथे मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळते खड्ड्यांमुळे आणि ह्या रस्त्याच्या कामामुळे। आणि त्याचबरोबर इथे मोठ्या प्रमाणात अपघातही होताना दिसतात। त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा दौरा आयोजित केलेला आहे। काही तासातच हा दौरा पूर्ण होईल आणि जे अधिकारी असतील त्यांना धारेवर धरले जातील। काही अधिकाऱ्यांना जागेवर सस्पेंडही करू शकतात मुख्यमंत्री, असं मुख्यमंत्र्यांच्या सूत्राकडून माहिती समोर येत आहे। त्यामुळे हा दौरा जो आहे या मुंबई गोवा महामार्गासाठी खूप महत्त्वाचा ठरला जातो। नक्कीच, धन्यवाद कपिल तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर गणेशोत्सवापूर्वी कोकणातील मुख्य महामार्ग असलेल्या या रस्त्याची पाहणी मुख्यमंत्री करतायत आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इथले खड्डे युद्ध पातळीवर बुजवण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालं।